आजोबा मी बाहेर चाललोय, तुमच्यासाठी आणायचं काही? आजोबा, अहो आजोबा, हा? लक्ष कुठं आहे? काय विचार करताय? वाईट वाटतं रे. कशाचं वाईट वाटतं? अरे दिवाळीनिमित्त जी लोक पुण्यामधून आपापल्या गावी गेलीत का नाही, तर त्यांना उद्देशून काही टाळक्यांनी पाट्या लावलेत, बॅनर लावलेत की बा चालले आहेत तर जा, पण परत येऊ नका. अहो मग चांगलंच आहे ना, बाहेरचे जर बाहेर गेले तर पुण्यामध्ये गर्दी राहणार नाही, ट्रॅफिक होणार नाही, मोकळा श्वास घ्यायला भेटेल आपल्याला, नाही का? मग चांगलंच आहे ना, वाईट काय त्याच्यात? नाही रे, पुणे जेवढं आपलं आहे का नाही, तेवढंच त्यांचं सुद्धा आहे की. आपल्या 2-3 पिढ्या पुण्यामध्ये गेल्यात, आपलं हक्काचं घर आहे पुण्यामध्ये, म्हणजे पुणे शहरावर आपला हक्क प्रस्थापित होत नाही ना. आणि तसं बघायला गेलं तर आपले आजोबा पणजोबा नाही तर खापर पणजोबा बाहेरून येऊनच पुण्यामध्ये स्थायिक झाले का नाही. मग त्या हिशोबानं आपण हे बाहेरचेच, आणि स्वतःचं गाव शहर सोडून दुसऱ्या शहरात येण्याची कुणाची इच्छा नसते. पण नोकरीसाठी, शिक्षणासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी, एकंदरीत आयुष्याचा चरितार्थ चालवण्यासाठी यावं लागते. कारण त्यांच्या गावामध्ये रोजगाराच्या संधीच उपलब्ध नसतात. मग त्यांनी तरी काय केलं पाहिजे रे? आणि तसंही कोणी कुठं जावं, कोणी कुठं राहावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. आणि या शहरामध्ये येऊन नोकरी करताना, इथं येऊन राहताना या शहराच्या अर्थव्यवस्थेला त्यांचा सुद्धा हातभार लागतच असेल की. आणि इतके दिवस इथे येऊन राहतात म्हटल्यावर या शहरावर सुद्धा त्यांचा जीव असेलच, शहराची काळजी घेतच असतील ना ते. हां, आता काही लोक इथे येऊन धिंगाणा घालतात, वाईट साईट कामं करतात, पण म्हणून सगळ्यांना दोष देणं बरोबर नाही ना. आता राहिला प्रश्न ट्रॅफिकचा, तर ट्रॅफिककडं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. कारण शहर वाढतं म्हटल्यावर ट्रॅफिक होणारच. मग बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं पाहिजे, सुखसुविधा सुधारल्या पाहिजेत, याच्याकडं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. बाहेरून आलेल्यांनी येऊच नाही असं म्हणून चालणार आहे का? तसं म्हणून तोडगा निघणार आहे का? अरे त्यांचं पण शहर आहे, आपलं पण शहर आहे, सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने नांदलं पाहिजे, सोबत सोबत राहिलं पाहिजे. अशा जर समजा तुम्ही पाट्या लावल्या, बोर्ड लावले, त्यांच्या मनात आपल्याबद्दल काय भावना निर्माण होईल बरं? हां, सांग ना. हे काय बरोबर नाही रे. कसं आहे, काही बाहेरचे चांगले वागत नसतील, पण तसं काही आपले माणसं सुद्धा चांगले वागत नसतील ना त्यांच्याबरोबर, म्हणून ते शहराला, या शहरातल्या माणसांना नावं ठेवतात. त्यामुळं सगळ्यांनी समजून घेऊन समजूतदारीनं सामंजस्याने राहिलं पाहिजे. त्याला काहीतरी अर्थ आहे रे. कारण शहर सगळ्यांचंच आहे, आपलं त्यांचं असं काही नाही रे.